या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। आज सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सोलापूर येथे खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी शनिवारी शासकीय विश्रामगृहामध्ये सोलापुरातील प्रसिद्ध वकील मंडळी, वेकअप सोलापूर फाउंडेशन, सोलापूर विकास मंच, गिरीकर्णिका फाउंडेशन या संघटनेचे अध्यक्ष व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सदर बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापूर येथे स्थापन व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालय सोलापूर खंडपीठ कृती समिती स्थापन करण्यात आली। सदर कृती समितीतर्फे येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात येणार आहे। तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, ग्रामपंचायत सरपंच यांना खंडपीठ व्हावे यासाठी निवेदन देण्यात येणार आहे। यासाठी आता मोठा लढा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे। सदर कोल्हापूर येथे जे खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे यासाठी आमचा विरोध नाही, हे आज झालेल्या बैठकीत मान्यवरांकडून माहिती देण्यात आली। सोलापूर शेजारील धाराशिव, लातूर जिल्ह्याने सोलापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी पाठिंबा दिला आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका आणि शहर स्तरावरील सर्व वकिलांची एक बैठक सुद्धा मंगळवारी घेण्याचे प्रयोजन आहे। सदर आजच्या बैठकीचे अध्यक्षस्थान वेकअप सोलापूर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी भूषवले। सविस्तर पुढील कृती समितीचा आराखडा व नियोजन विशद केले। यावेळी बैठकीत ॲडव्होकेट खतीब वकील, वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शिवशंकर घोडके, विकास मंचचे योगीन गुर्जर, ॲडव्होकेट राजन दीक्षित, ॲडव्होकेट केशव इंगळे, दैनिक कटुसत्तेचे संपादक पांडुरंग सुरवसे यांनी अत्यंत महत्त्वाचे मनोगत व्यक्त केले। गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव, MBA संघटनेचे अध्यक्ष रुपेश इंगळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील, ॲडव्होकेट राजेश देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आप्पा कन्नूरकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश शिलेदार हजर होते। सदर बैठक ही नक्कीच पुढील सोलापूरच्या न्याय क्षेत्रातील माइलस्टोन ठरेल, हे नक्की। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।